हाय नमस्कार दोस्तांनो, आपल्याला विविध प्राणी पक्षी आवडतात. बऱ्याचदा आपण दुर्मिळ पक्षी किंवा जंगली प्राणी हे फक्त पुस्तकात किंवा टीव्हीवर पाहतो. शिवाय कविता, गाणी, गोष्टी यांच्या माध्यमातूनही हे प्राणी पक्षी आपल्याला भेटतच असतात की. पण त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची ओढ मात्र आपल्याला नक्कीच लागते. आणि जेव्हा केव्हा आपण असे प्राणी प्रत्यक्षात पाहतो तेव्हा ते डोळ्यात मनात साठवून ठेवतो चित्र, तेही अगदी दीर्घकाळासाठी. बच्चे कंपनी आपल्याला अभ्यासही असाच दीर्घकाळ लक्षात राहील अशाच पद्धतीने करायचा आहे बरं का. म्हणूनच थोडा अभ्यास थोडी मस्ती घेऊन मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. रेश्मा, लहान मुलांना की नाही फुलपाखरू म्हण, पक्षी म्हण, प्राणी म्हण या सगळ्यांविषयीच खूप आकर्षण असतं. हो, त्यांचा रंग, त्यांचे आवाज त्यांना नेहमी आकर्षित करत असतात. अगदी बरोबर. मधुलिका, असे अनेक दुर्मिळ पक्षी किंवा प्राणी आहेत जे आपण प्रत्यक्ष मुलांना नाही दाखवत, पण त्यांची ओळख मात्र आपण पुस्तकातून किंवा टीव्ही वरून त्यांना करून देतो. पण हेच पाहिल्यानंतर मुलांना मात्र ते प्रत्यक्षात बघण्याची ओढ पण लागते. मग अशा वेळेस आपण मुलांना जंगल सफारीला सुद्धा घेऊन जात असतो. किती मजा येते नाही का या जंगल सफारीला. म्हणजे मुलं जेव्हा हो. ते प्राणी प्रत्यक्ष बघतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघण्यासारखे असतात. खरंच, म्हणजे आपण कितीही वयाने मोठे झालो तरी आपल्याला जेव्हा असा दुर्मिळ पक्षी, एखाद्या वेगळ्या रंगसंगतीचा पक्षी आपल्या नजरेत पडतो तेव्हा तो आपल्याला भावतोच भावतो. मग त्याला वयाचं बंधन नसतं. पण असंच वयाचं बंधन कोणत्याही गाण्याला किंवा कवितेला सुद्धा नसतं, नाही का? हो ना, ते त्या कवीला सुद्धा पक्ष्यांची भुरळ पडते बघ. हो, आपल्याकडे अशी प्राणी, पक्षी, निसर्गावरची असंख्य गाणी आहेत आणि याच गाण्यांची ओळख आपण आपल्या मुलांना वारंवार करून देत असतो. आणि म्हणूनच मधुलिका, आपण आपल्या बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा या विषयाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण बालवर्गातल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास असा आहे की तुम्हाला कोणता पक्षी आवडतो, मग त्या पक्ष्यावरचं एखादं बालगीत तुम्हाला येतं का? येत असेल तर ते आम्हाला म्हणून दाखवा. आणि मुलांनी खूप छान छान बालगीतं पक्ष्यांवरची आपल्याला म्हणून दाखवलेली आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून. अरे वा, चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया लावण्या घागरे या अंगणवाडी शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका कारंजा, जिल्हा वर्धा इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई प्रमिला घागरे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला मग आता आपण बोलूयात लावण्यासोबत आणि जाणून घेऊयात आज ती कोणतं गाणं म्हणणार आहे ते. नमस्कार प्रमिला ताई. नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? आम्ही चांगला आहोत ना. आणि कसा सुरू आहे लावण्याचा अभ्यास? लावण्याचा अभ्यास करते मॅडम ती. सध्या ती खूप लहान आहे, अंगणवाडीमध्ये जाते बरोबर? हो, अंगणवाडीमध्येच जाते ती. मग रोज घरी आल्यावर सांगते का कुठलं गाणं शिकवलं किंवा नवीन काहीतरी शिकवलं असेल अंगणवाडीमध्ये, असं काही? हो, ती शाळेत मॅडमनी जशी सांगितलं तशी करते ती. अरे वा, मस्त.
तुम्हाला लावण्याकडनं काय काय अपेक्षा आहेत? लावण्याकडून आम्हाला बरेच अपेक्षा आहे. वा, आणि लावण्य तर नक्की पूर्ण करेल. आणि लावण्याला गाणी वगैरे म्हणायला आवडतात की नाही? हो हो, आवडते ना तिला गाणं. ते मॅडम जशा सांगते शाळेत वगैरे तशा करते ना ती. वा, आणि तुम्ही काय करता? मी काही नाही मॅडम, आता सध्या ती लहान आहे म्हणून हा. मी घरचेच काम करते, कुठे वगैरे घेत नाही जात. बर बर बर. आणि लावण्यामधली अशी एखाद्या मला गोष्ट सांगा ना की ती तुम्हाला सगळ्यांना खूप आवडते. मॅडम ती डान्स मस्त करते. अच्छा, तर सगळ्यांना खूप आवडतं का? हो हो, सगळ्यांना म्हणजे आमच्या मोहल्ल्यातल्यांना सगळ्यालाच ती अशी आवडीची आहे आणि सगळेजण तिला उचलून घेऊन जाते. वा, मस्त. आता आम्हाला लावण्यासोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? हो आहे ना. ए बिट्टू, परी इकडे बेटा. नमस्कार. हॅलो लावण्या, नमस्कार. हॅलो, कशी आहेस तू? मला सांग, लावण्याला खाऊ खायला आवडतो की नाही? अरे वा, काय काय आवडतं लावण्याला खायला? खाऊ चॉकलेट आवडतं. बर. आणि मग लावण्याला खेळायला पण आवडतं का? काय काय खेळते लावण्या रोज? तुझ्या फ्रेंड्सची नावं काय काय आहेत? बरं, मला सांग, तुझ्या आजूबाजूला पक्षी आहेत का ग खूप सारे? कुठले कुठले पक्षी आहेत? पॅरट आहे. तुझा आवडता पक्षी कोणता आहे? मोर आवडतो. का बरं, तुला मोर का आवडतो? मोराचा रंग कोणता असतो? व्हेरी गुड. मोराला खूप सारी पिसं असतात का ग? तुझ्याकडे आहे का एखादं मोरपीस? ओ, तुला गाणं येतं का एखादं मोराचं? हा, म्हणून दाखव मला गाणं. आंब्याच्या बनाते रासले बोलाना जकांची वाला जुडलाले काळा काळा कापूस पिरलाले आता तुझी ताई आता वाची ताई ओ फुलो पिसाला ना. वा, खूपच छान म्हणून दाखवलंस. आणि आम्हाला सांग, तुला मोठं झाल्यावर काय व्हावं असं वाटतंय बरं? काय स्वप्न आहे तुझं? पोलीस होणार तू? वा, तुला भीती नाही वाटत बस चोरांना पकडायची? नाही. अरे वा, लावण्या एकदम शूर आहे. मस्त. लावण्या, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असंच छान छान अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट. थँक्यू. यू आर वेलकम. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. रेश्मा, हे प्राणी म्हण, पक्षी म्हण किंवा आपण माणसं सुद्धा या समाजाचा एक महत्वाचा भाग आहोत. अगदी बरोबर. या समाजात वावरताना तिथले नियम आपल्याला नेहमी पाळावे लागतात. अर्थात काही नियमांचे पालन करताना थोड्याशा अडचणी सुद्धा येतात, नाही का? अगदी खरंय. या अडचणी यासाठी येत असतात कारण वेगवेगळ्या विचारांची, वेगवेगळ्या वृत्तीची माणसं आपल्या आजूबाजूला वावरत असतात आणि मग विचार नाही जुळले की त्यातून समस्या निर्माण होतात. पण या समस्यांचं उत्तर किंवा तोडगा देखील आपण नक्कीच काढू शकतो, नाही का? काढू तर नक्कीच शकतो, पण त्याआधी या समस्या कोणत्या आहेत, म्हणजे एकूणच सार्वजनिक समस्या कोणत्या आहेत हे आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे. आणि मग या समस्या जाणून घ्यायच्या असतील तर आपल्याला त्याआधी जाणून घ्यावं लागेल की सार्वजनिक समस्या नेमकं कशाला म्हणतात. हो की, खरंच. आणि चल मग आज याच विषयाचा अभ्यास करूयात. कारण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नही आपण असाच काहीसा विचारलाय. त्यांना आपण विचारलंय की सार्वजनिक समस्या कशाला म्हणतात आणि त्या कोणत्या आहेत याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी उत्तर मिळवलेलं आहे आणि आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगितलं सुद्धा आहे. पण ज्यांचा अभ्यास करायचा राहिला असेल किंवा ज्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची असेल त्यांच्यासाठी आता आपण ही सार्वजनिक समस्यांबद्दलची माहिती ऐकूयात का? हो, आपण त्यांच्यासोबत ही माहिती नक्कीच ऐकूया. इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 धडा 7वा. आपणच सोडवू आपले प्रश्न. सार्वजनिक समस्या. मुलांनो, आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी पाहतो. तुम्ही रोज शाळेत येताना जाताना, कधी बाजारात खरेदी करायला जाताना तुम्हाला अनेक गोष्टी दिसत असतील. तेव्हा तुम्हाला अनेक प्रश्न पडत असतील. त्यातील काही प्रश्न आपण सोडवू शकू असे तुम्हाला वाटते. पण प्रत्यक्षात तुम्ही ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करता का, हे महत्वाचं आहे.
आपण म्हणजे संपूर्ण मानवी समाज हा समूहाने राहतो. या समूह जीवनात विविध समस्यांचा आपल्याला सामना करावा लागतो. त्यामुळे कधीकधी समाजाचे स्वास्थ्य बिघडणे स्वाभाविक आहे. या समस्या आपण जर वेळच्या वेळी सोडवल्या नाहीत तर त्या समस्यांचे खूप दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. समाजातील लोकांना जे प्रश्न किंवा ज्या समस्या भेडसावतात त्यालाच आपण सार्वजनिक समस्या म्हणतो. आता आपण अशा सार्वजनिक समस्या कोणत्या असतात ते पाहू. पाण्याची समस्या. आज राज्यात काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवते. पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नाही तर शेतीला पाणी कुठून मिळणार? त्यामुळे पाण्याची बचत करणे हा एक उत्तम उपाय आहे. आपण सर्वांनी मिळून तो उपाय अंमलात आणला पाहिजे. दुष्काळाची समस्या. आपल्या देशाचा प्रमुख व्यवसाय आहे शेती. देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. दुष्काळामुळे शेतीवर विपरीत परिणाम होतो. सगळीकडे उपासमारीसारखी समस्या भेडसावते. कचऱ्याची समस्या. आपल्या आजूबाजूच्या परिसरातील कचरा ही समस्या खूप त्रास देणारी आहे. कचऱ्यामुळे दुर्गंधी सुटते. लोक आजारी पडतात. कचऱ्यामुळे घाणेरडा वास येतो. रोगराई पसरते. त्यामुळेच समाजाचे स्वास्थ्य धोक्यात येते. गर्दीची समस्या. तुम्ही शाळेत येताना किंवा बाजारात जाताना तुम्हाला गर्दीची समस्या जाणवते. ही गर्दीची समस्या आपल्याला जाणवते ती केवळ अपुऱ्या जागेमुळे. जागेच्या तुलनेत माणसांची संख्या अधिक वाढल्यामुळे. आरोग्याची समस्या. वाढत्या लोकसंख्येमुळे तसेच आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ नसल्यामुळे आपल्याला बरेच आजार समाजात पसरताना दिसतात. एकाच वेळेस साथीचे आजार पसरताना दिसतात. परंतु याचबरोबर आरोग्याच्या सोयीसुविधा कमी पडताना जाणवतात. आपण रोगांवर उपाय म्हणून आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. गावातील किंवा शहरी भागातील लोकांना या समस्यांना तोंड द्यावेच लागते. आपण आपल्या परिसरातील समस्या कोणत्या आहेत त्या ओळखायला पाहिजेत. या समस्या केवळ एक व्यक्ती सोडवू शकत नाही, तर सर्व लोकांनी एकत्र येऊन या समस्यांवर लोकसहभागातून मार्ग काढायचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वांच्या प्रयत्नाने, मदतीने, सहभागातून लोकांचे प्रबोधन करून या समस्या सुटण्यास मदत होईल आणि आपल्या समाजात स्वास्थ्य नांदेल. रेश्मा, मुलांना समस्या कोणत्या आहेत किंवा समस्या कशाला म्हणतात हे तर कळलेलं आहे. आता त्यावरची उत्तरं देखील मुलं शोधायला लागली आहेत. हो, पण ज्यांनी उत्तर दिलेलं आहे किंवा ज्यांनी आता नाही दिले आणि तयारी करतायत त्यांच्यासाठी मात्र आपण आज रिवॉर्ड देणार आहोत एका गोष्टीचा. हो तर मग ऐकायची का एक छानशी गोष्ट? अरे वा, का नाही. इंद्रधनुषी सांबार. लेखन माथंगी सुब्रमणियन. चित्रांकन अंतरा खुराणा. अनुवाद जुई कुलकर्णी. प्रकाशन प्रथम बुक्स. आजीने विचारलं, आज आपण दुपारी जेवायला काय करूया? भाव्या म्हणाली, इंद्रधनुषी सांबार करूया. आजीने विचारलं, कसं करतेस ग तू हे इंद्रधनुषी सांबार? भाव्या म्हणाली, कसं करतात ते मी दाखवते हा तुला. छान चुरचुरीत जांभळट कांदे घ्यायचे. मस्त गुटगुटीत निळं जांभळ वांग घ्यायचं. सगळं निळ्या सुरीनं नीट चिरायचं. सडसडीत हिरव्या शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या. गोल गोल आकाराची पिवळी धमक्क तुरीची डाळ घ्यायची. कुरकुरीत केशरी गाजरं पण घ्यायची. छान रसरशीत लाल बुंद टोमॅटो हवेतच.
सगळ्या भाज्या धुवून घ्यायच्या आणि डाळ पण धुवायची. मग भाज्या नीट चिरून घ्यायच्या. हे सारं एका भांड्यात घ्यायचं. त्यात चटपटीत आंबट गोड सोनेरी चिंच घालायची. शेवटी त्यात मसालेदार पिवळी सांबार पावडर घालायची. सगळं छान परतून घ्यायचं. सगळं नीट एकत्र मिसळून घ्यायचं. भाज्या मऊ होऊ द्यायच्या आणि डाळ छान शिजू द्यायची. झालं तर असं तयार होतं इंद्रधनुषी सांबार. रेश्मा, आजच्या आपल्या या अभ्यास मस्तीच्या शाळेची सुरुवात आपण एका कवितेनं केली होती, बरोबर? बरोबर. आपण लहान मुलांना त्यांच्या आवडीची बालगीतं म्हणायला सांगतो, कविता म्हणायला सांगतो आणि या कवितांमधून ते त्यांची भावना नेहमी प्रकट करताना दिसतात. अगदी खरंय मधुलिका. जाणीवपूर्वक ही समज कधी येते माहितीये, जेव्हा आपल्याला विद्येचं महत्व कळतं. हो ना, म्हणजे विषय तोच असला तरी त्यातलं गांभीर्य लक्षात येणं महत्वाचं आहे. करेक्ट. म्हणजे बघ ना, विविध वैचारिक लोकांबरोबर जेव्हा आपण संवाद साधतो तेव्हा आपल्याला वेगवेगळे मार्ग मिळतात. आपल्याला आपल्या समस्यांचं निराकरण करता येतं. त्यामुळे विद्येचा आदर करणं खूप गरजेचं आहे. पण त्याआधी आपल्याला विद्येचं महत्व कळायला हवं. आणि हेच विद्येचं महत्व विद्या प्रशंसा या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे नेमकं काय सांगितलंय ग या कवितेमध्ये? अगं, हेच तर आपल्याला जाणून घ्यायचंय. मी उत्तर नक्कीच सांगू शकते, पण हा प्रश्न आपण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना विचारलेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनच हे उत्तर जाणून घेऊयात. कारण प्रश्न असा आहे की विद्या प्रशंसा या कवितेतील विद्येचं महत्व तुमच्या शब्दात सांगा. तर मग आता तू सांग, आपण कोणाशी बोलायचं आणि कोणाकडून हे उत्तर जाणून घ्यायचं? हे उत्तर जाणून घेऊया तनया परब या न्यू इंग्लिश स्कूल मडुरा इयत्ता 8वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई नीरजा परब यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला तर मग आता आपण बोलूयात तनया सोबत. नमस्कार निर्जराताई, आम्ही शाळेबाहेरच्या शाळेमधून रेश्मा आणि मधुलिका बोलतोय. कशा आहात तुम्ही? मी मजेत आहे मॅडम, आपण कशा आहात? आम्ही पण एकदम मजेत, थँक्यू. आणि कसा सुरू आहे तनयाचा अभ्यास? तनयाचा अभ्यास मॅडम गेल्या 6 वर्षापेक्षा या वर्षी जरा खूप चांगला आहे अभ्यास, असं मला तर वाटतंय. अरे वा, म्हणजे कसं, मध्ये कोरोना काळ आला, त्याच्यात अभ्यासाची थोडीशी हेळसांड झाली ना मुलांची 2-3 वर्ष. बरोबर. पण या वर्षी खूप छान अभ्यास चाललाय. बरोबर, व्हेरी नाईस. ऐकूनही खूप छान वाटलं. तुम्ही कधी तनयासोबत बसून शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम ऐकलाय का? हो 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 हो, बघितलाय मॅडम, मी ऐकलाय कार्यक्रम. आणि मग आज या शाळेमध्ये तनया सहभागी होतीये, कसं वाटतंय तुम्हाला? हे आमच्या वेळेला असं काही नव्हतं, पण हा हा. उपक्रम शासनाने जो चालू केलाय ना, खरोखर उल्लेखनीय आहे आणि बरं वाटलं. म्हणजे आता माता पालक जे आहेत त्या याच्यात उत्स्फूर्तपणे भाग घेत आहेत आणि याहून मुलांना त्याचा चांगला फायदा होतो आहे. आणि भविष्यासाठी काहीतरी उद्या त्यांना एक स्टेज डेअरिंग म्हणा किंवा अदर जे त्यांच्यात गुण हवे, अष्टपैलू म्हणतात तसे, ते सगळे त्याच्यात उत्पन्न होतील अशी मला तरी खात्री आहे या शासनाच्या उपक्रमाअंतर्गत. क्या बात आहे. आपल्या या प्रतिक्रियेबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. मग तनयाचा घरी कोणी अभ्यास घेतं की ती स्वतः करते आता? नाही, अभ्यास मॅडम तसा 8वीच आहे म्हणजे तरी अभ्यास हा घ्यावाच लागतो ना. जरी शिक्षण जरी शाळेत जरी शिकवलं गेलं तरी आपण लक्ष दिलंच पाहिजे. करेक्ट, अगदी हो. बरोबर. आपलं वैयक्तिक लक्ष असणं खूप गरजेचं असतं. हो 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 हो, नक्कीच नक्कीच. माझं मेन म्हणजे वाचनावर जास्त लक्ष असतं तिच्या अभ्यासात. वाचन जास्त महत्वाचं आहे माझ्या मते तरी. म्हणजे बरोबर. प्रत्येक विद्यार्थ्याचं एकदा वाचणं म्हणजे आपल्याला जो धडा शिकवलेला नाही आहे किंवा जो उद्या पाठांत आपल्याला येणार आहे अभ्यासाला, तो आधी वाचन करणं यावर माझा जास्त भर असतो. नक्कीच नक्कीच. असं. आणि तुमच्या या विधानानं इतर विद्यार्थ्यांना सुद्धा यातनं मार्गदर्शन मिळालंय, हे विशेष. आता आम्हाला सांगा, तनयामध्ये अशी कोणती गोष्ट आहे की तुम्हाला ती सगळ्यात जास्त आवडते? असा कोणता गुण आहे? तनयामध्ये आज्ञाधारकपणा हा गुण छान आहे, म्हणजे चांगला आहे, उल्लेखनीय आहे. म्हणजे मला पण सांगताना अभिमान वाटतो की ती आज्ञाधारक आहे. एखादा विषय जर मी बोलली तर तो होतोच तिच्याकडनं आणि झालाच पाहिजे असं. वा वा वा, छान. आणि तुम्हाला तनयाकडून काय काय अपेक्षा आहेत? तनयाकडनं मी तर तनयाला असं म्हणेन, मी जी माझ्या स्वतःच्या पायावर जी आज उभी आहे, समाजात जो मान सन्मान किंवा आदर जो मला प्राप्त होत आहे तो तिलाही प्राप्त व्हावा. तिने पुढे आयुष्यात आमचं आणि
समाजाचं नाव म्हणा किंवा आपल्या शाळेचं नाव तिनं उज्ज्वल करावं, ही एक अपेक्षा आहे माझी. आणि ती त्याच्यासाठी ती नक्कीच प्रयत्न करेन. आम्ही त्यासाठी प्रयत्न करू. शिक्षक आहेतच सोबतीला. बरोबर बरोबर. नाही, आता तुमच्याशी बोलून असं वाटतंय की खरंच तिने तुमचा आदर्श ठेवला आणि तुमच्या पावलावर पाऊल टाकून जर ती पुढे आली तर नक्कीच तिला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळू शकतं. छान वाटलं. आहे का मग तुमची गुणी मुलगी तुमच्या सोबत? आता आम्हाला तिच्याशी बोलायला हो, सुद्धा आहे आवडेल. आहे, समोरच आहे. द्या. हॅलो हॅलो तनया, कशी आहेस तू? मी तुम्ही कशा आहात? आम्ही पण एकदम मस्त. आणि कसा सुरू आहे तुझा अभ्यास? बरं आहे. हा, आईने सांगितलं जोरदार सुरू आहे आणि पहिल्या 2 वर्षांपेक्षा तू यावर्षी जरा जास्त जोमानं अभ्यास करतेस. हो. तर काय विशेष आहे यावर्षी? तू जोरदार अभ्यास सुरू केलाय, काय विशेष आहे? 8वीचा वर्ग, मुलं जास्त आहेत ना. बरोबर. म्हणजे तू 10वीची तयारी आत्ताच करते असं म्हणायला हरकत नाही. तसं नाही, पण 8वीचा पण अभ्यास कठीण असतो ना थोडा. हा, करेक्ट. मग आता आम्हाला सांग, तुझा आवडता विषय कोणता आहे? मराठी. ओके, मग आज आम्ही कवितेचाच अभ्यास दिला होता, विद्याप्रशमचा, बरोबर? तो केलायस तू? हो. मग मला एक सांग ना, की जेव्हा तू एक कोणत्याही विषयाचं पुस्तक हातात घेतेस तेव्हा पुस्तक हातात आल्यानंतर तुझ्या मनात पहिला शब्द कोणता येतो? की मला हा अभ्यास करायचाच आहे. बरोबर. मला या अभ्यासाची माहिती घ्यायची आहे. पण त्याआधी तुझ्या मनात कधी असं आलंय का की ही विद्या आहे, सरस्वती आहे, असं होतं कधी? हो. गुड. मग आता तुला जर ही संकल्पना कळली असेल तर तू ह्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देऊ शकतेस की विद्याप्रशमसा या कवितेमध्ये विद्येचं महत्व काय सांगितलंय. म्हणजे खरं तर हे महत्व तू तुझ्या शब्दात सांग. काय आहे विद्येचं महत्व त्या कवितेमध्ये? विद्या म्हणजे ज्ञान आहे. या कवितेत हेच त्यांनी लेखकांनी कवींनी सांगितले आहे. आणि या कवितेत त्यांनी विद्येची स्तुती केलेली आहे. परत विद्या म्हणजे विद्येच्या उपासकारांचं नेहमी कल्याणच होते. समाजात मान आदर प्राप्त होतो त्यांना. आयुष्यात सर्व सुख देऊन तो योग्य पद्धतीने उपयोग घेण्याचा क्षमता प्राप्त होते. बरोबर. मग अशा प्रकारे जर तुला विद्येचं महत्व कळलेलं आहे तर मग तू अजून जोरदार अभ्यास करशील, नाही का? छान उत्तर दिलंस तू. तयारी सुद्धा चांगली केलेली होतीस. आणि हे उत्तर तयार करण्यासाठी तू कोणाकोणाची मदत घेतलीस की स्वतः केलास हा अभ्यास? मम्मी आणि मी. हो, व्हेरी नाईस. छान. बरं, आता आम्हाला सांग की तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय? टीचर. ओ वा, खूप छान. ओके. आणि तुझे छंद काय आहेत बरं? कागदापासून कुठल्याही वस्तू तयार करणे, टाकाऊपासून टिकाऊ, म्हणजे हस्तकला. गुड. तुला वाचन करायला आवडतं का? कारण तुझ्या आईच्या बोलण्यातून असं जाणवलं की तुझ्या आईचा वाचनावरती विशेष भर आहे. हो. मग आता आम्हाला तू काहीतरी वाचून दाखवतेस का? कोणत्याही विषयाच्या पुस्तकातले 2 परिच्छेद आम्हाला छान वाचून दाखव. अण्णाभाऊंची भेट. विठ्ठल ह्या लेखक आहे त्यांचे विठ्ठल उमप. माझे म्हणजे सुरू करतात. माझे आकाशवाणीवरील कार्यक्रम फारच गाजर राहिले. ते अण्णाभाऊ साठेंनी बऱ्याचदा ऐकले. एकदा अण्णाभाऊ साठे यांनी मला चिराग नगरात येऊन भेटल्या असे भिकाजी तुपसौदर या माझ्या मित्राकडे निरोप पाठवला. मला अत्यानंद झाला. एवढ्या मोठ्या माणसानं मला भेटायला बोलवलं म्हणजे काहीतरी शाहिरी कार्यक्रम असावा. दुसऱ्या संध्याकाळी 4च्या सुमारास चिरागनगराची खाचकळीची ओबडधोबड वाट सोडवत अण्णांचं घर विचारत मी एका झोपडीपाशी आलो. त्या झोपड्याच्या दारात वलानीला बाळवती सुकत घालत असलेल्या बाईला अण्णाभाऊंचं घर कुठे आहे म्हणून मी विचारलं. ती म्हणाली, ही बघा डाव्या अंगानं असंच मोर जावा, तिथं चायवाल्याचं हातील आहे. अगं तेव्हाच मोराला अंगाला विचारा, तिथं जयवंताबाई राहायचा. मी म्हणालो, अहो ताई, मी अण्णाभाऊंचं घर विचारतो. ती म्हणाली, अहो मग मी तेच सांगतीया, जयवंताबाई हाय ना, ती अण्णांची मालकीण आहे. गावात एक कडकडना चिराग नगरातली ही वाट सदान कदा चिखला पाण्यानं लोळवत पडलेल्या कडकडनं जावा. मी पुढे नेमका चायवाल्याच्या हॉटेलात पोचलो. चायवाल्याला विचारलं, अण्णाभाऊंचं घर कुठे? तो हो क्या वो 5वा झोपडा आहे ना, वहाच अण्णा राहायचे. ओके, छान वाचलंस. प्रयत्न सुद्धा तुझा चांगला होता आणि तू अभ्यासही चांगला केलास. त्यामुळे आम्हाला तुझ्याशी बोलून छान वाटलं आणि विशेष म्हणजे तुझ्या आईशी बोलूनही छान वाटलं. त्या तुला खूप छान मार्गदर्शन करतायत.
आणि त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी सुद्धा तू लक्षात ठेव आणि थोडा अभ्यास थोडी मस्ती कायम करत राहा. हो, थँक्यू. थँक्यू तनया. बाय बाय. बाय बाय. आपल्या आजूबाजूला की नाही अनेक लहान मुलं असतात. त्यांचं हसणं खेळणं आपल्याला नेहमीच आकर्षित करत असतं. ती जेव्हा हसतात ना तेव्हा आपल्याला जाणवतं त्यांना ना कसलं टेन्शन आहे ना कसली चिंता आहे. छान हसत खेळत बागडत असतात. बऱ्याचदा आपण हे सुद्धा बघतो की ती झोपेमध्ये सुद्धा खूप छान हसतात. आपल्या घरात नातेवाईकांमध्ये किंवा मित्रमंडळींमध्ये ज्यांच्या घरी ही चिमुकली बाळं असतात ना त्यांनी हे नक्कीच पाहिलं असेल की मुलं जशी खेळताना किंवा जेवताना खुदकन हसतात ना तशीच ती झोपेत सुद्धा हसतात. अर्थात प्रत्येक वेळेला त्यांच्या हसण्याच्या मागचं कारण हे वेगवेगळं असतं. ह्या मागे विज्ञान आहे. जसजशी बाळाची वाढ होत जाते बाळ घरातल्या प्रत्येक व्यक्तीला हळूहळू ओळखायला लागतं आणि मग त्या व्यक्तीने हाक मारल्यावर त्याच्याकडे बघून ते खुदकन हसतं. अगदी सुरुवातीला आई बाबा ताई दादा आजी आजोबा मामा मामी काका काकू आत्या या सगळ्यांकडे बघून ते हसायला लागतं. अगदी रोजची नेहमीची दिसणारी माणसं जी असतात ना त्यांना ते ओळखीच्या नजरेने बघतं आणि हसतं सुद्धा. अर्थात यामागे अनेक कारणं दडलेली आहेत. लहान मुलं का हसतात कशी हसतात याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या मुलांचे संगोपन मध्ये. सो फ्रेंड्स, आपण अनेक गोष्टींची देवाणघेवाण इतरांसोबत करत असतो. वस्तू अन्न धान्य कपडे किंवा पैसे हे आपण फक्त देतच राहिलो तर कदाचित आपल्याकडे तुटवडा पडेल किंवा कमतरता भासेल. पण ज्ञान ही एक अशी महत्वपूर्ण गोष्ट आहे जे दिल्याने कमी होत नाही तर वाढतच जाते. विद्या म्हणजेच ज्ञान, ज्यामुळे आपल्याला संकटातून बाहेर पडायला मार्ग मिळतो. त्यामुळे ज्याला कोणाला ज्ञानाचं महत्व पटेल त्याला यशाचा मार्ग नक्कीच गवसला याची खात्री बाळगा. भेटूया आता पुढल्या भागात. बाय बाय. बाय बाय.